काल तुझ्या प्रोजेक्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खूपच मस्त झाला. केवढे छान अरेंजमेंट्स केले होते. अगं मी काहीच केलं नव्हतं. सगळी अरेंजमेंट त्या वरुण सुभेदारांनी केली होती. ही इज अ थॉरो जेंटलमॅन. हा, काल आम्ही पहिल्यांदाच भेटलो, पण तरी इतक्या आपुलकीने बोलत होते ते. आणि दिसण्यातही हँडसम आहे बरं का. हो, आणि कर्तृत्वाने ही ग्रेटच आहेत. खरं तर त्यांच्या इतर प्रोजेक्टचा ग्राफ बघितला ना, तर हा प्रोजेक्ट त्यांच्यासमोर काहीच नाही. पण ते कितीही ग्रेट असले ना, तरी तुझ्या पुढे त्यांचं काहीच चालत नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, या बाईची ओळख फार वरपर्यंत आहे. का? काय झालं सर? या बाईला वाचवण्यासाठी वरून फोन येणं सुरू झाले होतं. मला नाही वाटत की आपण या बाईला खूप वेळपर्यंत इथं थांबून ठेवू शकतो. आज ना उद्या तिथून सुटून जाणार, पण त्याआधी आपल्याला या बाईकडून सगळं वधून घ्यावं लागणार. म्हणूनच म्हणते सर, तिच्या 2 कानाखाली वाजवा. आणि सलाम अलैकुम भोसले साहब, कैसे हो? मी ठीक आहे. तुम्ही आज कसं काय केला फोन? आपके प्रोजेक्ट के बारे में कुछ सुना था, मतलब तुमच्याशीच बोलून खात्री करून घ्यावी. सुना है कि ये प्रोजेक्ट बंद हो गया, क्या ये सच है? बंद तर होणारच ना. चारी बाजूनी कोंडी झाली माझी. त्या बँकवाल्यांनी माझ्या सासऱ्यांच्या शाळेवर जप्ती आणली. इन्कम टॅक्सवाल्यांनी माझ्या बँकेचं अकाउंट सील केलं. आणि तुमच्यासारख्या मित्रांनी माझ्याकडे पाठ फिरवली ऐनवेळी. प्रोजेक्ट बंद नाही होणार तर काय होणार? लेकिन भोसले साहब, आपने वादा किया था कि प्रोजेक्ट पूरा कर देंगे आणि माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्ही फ्लॅट द्याल. ते आता नाही होऊ शकत भाईजान. कारण जोपर्यंत माझ्याकडे पैसे नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत. म्हणूनच मी तुमच्याकडे पैसे मागितले होते, पण तुमचा विश्वास नव्हता माझ्यावर, म्हणून तुम्ही दिले नाहीत मला पैसे. आता जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हाच हे सगळं शक्य आहे, तोपर्यंत नाही. भोसले साहब, लगता है कि आपकी तकदीर कुछ ठीक चल नहीं रही है, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्हाला जर पैशाची गरज होती तर मला सांगायचं, मी दिले असते तुम्हाला पैसे. हाँ, लेकिन ब्याज देना पड़ेगा. किती? 36%. मग काय ठरवलंयस तू? सगळं कबूल करणार आहेस की नाही? मी खरंच काही केलेलं नाहीये, प्लीज मला सोडा. अगं बाई, तू काहीच केलं नाहीस, मग त्या माणसाच्या मोबाईलवर तुझा फोन कसा काय गेला? हा, मला नाही माहिती. हे बघ, मुकाट्याने सगळं कबूल कर, नाही तर नाही, मी खरंच काही केलेलं नाहीये. मी काही सांगणार नाही. ओरडतेस? तुझ्या तर नाता ना वाजवलीस ते. थांबा. आता हिला काहीही विचारायची गरज नाही, कारण आपल्या हाती सगळे पुरावे लागलेत. ज्याच्या मदतीने हिने राजाराम पांढरेवर हल्ला केला तो हिचा साथी पकडला गेला, आणि त्याने कबुली जबाबात हिचं पण नाव घेतलंय. प्रियंका मॅडम, अहो तुम्ही चारी बाजूनी पकडण्यात आलाय. आता सगळं कबूल करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा मार्ग नाही. हॅलो भाईजान, मी 36% लोन उचलायला तयार आहे.